मित्रांनो ही आपली गाडी आम्ही आणि विषय सांगतो तुम्हाला की आयुष्यामध्ये पैसा 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 काय करायचा पैसा जर तुमच्या शेवटच्या टायमाला देखील पैसा येत नसेल तरी बघा ही बॉडी आणि हे आपले खारघरवाले मित्र आपले जरा काय सांगा जरा दोन गोष्टी. बघा पैसा आयुष्यात महत्त्वाचा नसतो. सगळ्या गोष्टी आता यांचे नातेवाईक कोण नाही आणि असं त्यांना आम्ही आता हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो. त्यांचे नातेवाईक कोणच जवळ आले नाही. खूप बिकट परिस्थिती आता आमचे मित्र वगैरे आम्ही सगळ्यांनी ते मित्र आणि मी सगळी तयारी केलेली आहे त्यांची. तर सर्व तयारी आम्हीच करतोय. तर विचार करा जर आयुष्यामध्ये पैसा कमवून कुठे घेऊन जायचं आहे मला हे सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी पैशांचं होतं आहे पण या टायमाला पैसा मित्रांनो नाही तरी त्यांच्या घरच्यांच्या आत्म्याला वगैरे कशी शांती लागेल आणि काय होईल ते तुम्ही सांगा. तर आता आम्ही जे आमच्याकडून सेवा वगैरे होते ती आम्ही आता करतो आणि बघतो जेवढंपर्यंत आपल्या होईल तेवढं. त्यांना काही नॉलेज नाही आहे या गोष्टीचं आणि आता ते बिल्डिंगच्या वरती आहे. तर मित्रांनो आता आपण बॉडी गाडीमध्ये टाकून निघालो आहोत आणि ते गाडीत पण बसायला नाहीत मागले. ते बोलले की आम्ही आमच्या 4 व्हीलरने येतो. ठीक आहे म्हणलं चला. तर आता आपला मित्र आहे आणि आपण दोघेजण घेऊन निघालो आहे. जायचं आपल्याला एक 15-16 किलोमीटर लांब. तर जाऊया आपण थोडं हळूहळू. ते बघा मागे डिक्की ओपन केली कारण स्ट्रेचर गाडीत ठेवल्यानंतर बसत नाही त्यामुळे डिक्की ओपन करून आपण निघालो आहोत. पैसा कमवून काहीही करायचं नाही. जेवढा लागेल जेवढे गरजेचं असतील गरजा भागतील एवढाच पैसा कमवा. कारण की माणुसकी जास्त जपा पैशांपेक्षा. कारण काय ना आयुष्यात पैसा कमवून सोबत घेऊन जायचं नाही. आता मागे एक बॉडी बघू शकताय तुम्ही. या बॉडीसोबत कोणीही नाही आहे मित्रांनो. 2 जण आहेत फक्त. ते पण त्यांच्या 4 व्हीलरमध्ये AC बसून येत आहेत. काहीही अंत्यविधी केली नाही. ते बोलले जे करायचे ते तुम्हालाच करा. काय खर्च होईल ते आम्ही तुमचा करू. तर सर्व यांचे बाकीचे जे नातेवाईक आहेत ते बाहेर देशात आहेत मित्रांनो आणि ते येऊ शकले नाहीत. व्हिडिओ कॉलवरच सर्व काही केलं त्यांनी. तर मी आणि हे आपले दादा आहेत. तर दाखवतो आम्ही दोघंच करतोय सर्व फार. तर ते काय बोलतात ते ऐका. नमस्कार मित्रांनो. बघा यांचा मला रात्री कॉल आला होता इंटरनॅशनल आणि त्यांनी सांगितलं आमचे नातेवाईक कोण नाहीत सगळे अंत्यविधी करायचे. तर मी माझ्या ऋषी ॲम्ब्युलन्स हा मित्र आहे माझा त्याला मी फोन केला आणि माझे 2 मित्र आहेत निलेश आणि मनीष यांना कॉल केला सकाळी 7 वाजता पूर्ण अंत्यविधीची तयारी करायला. पण त्यांच्याकडे आता वेळ नाही आहे. हे अग्नी दहन करण्यासाठी लाकडावरती करायचं आहे. त्यांना 2 तास 1 तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी इलेक्ट्रिकवरती पर्याय सुचवला आहे तर आम्ही इलेक्ट्रिकसाठी घेऊन चाललो आहे. पण एवढा आयुष्यात महत्त्व पैसा दिला आहे त्यांनी तर त्यांच्या नातेवाईकांना पण अंत्यविधीसाठी यायला वेळ नाही आहे. सगळं इंटरनॅशनल बाहेरच्या देशात आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी ऑनलाईन दर्शन घेतलेलं आहे. मोजकेच 5-6 नातेवाईक आहेत. आणि बघा ही परिस्थिती आजच्या घडीला आहे तर सगळ्यांनी नातीगोती जपा मित्रपरिवार जपा सगळ्या गोष्टी होतील. पण मी पण आयुष्यामध्ये जर तुमच्या असेल तर काहीच होणार नाही उपयोग येणार नाही. तर बघा मित्रांनो या आजीबाईंनी त्या टायमाला एवढे कष्ट घेतले असतील की यांचे नातू काय पत्रुंड म्हणजे काय त्यांचे रिलेशन आहेत ते आज बाहेर देशात कामाला आहेत. म्हणजे किती पैसा असेल तिकडे सेटल आहेत ते. तर आजीबाईंनी त्या टायमाला जर मेहनत केली नसती तर आज ते तिथे सेटल नसते. पण एक टायमाला असं झालं की आजीबाईंनी त्या टायमाला मेहनत करून आज त्यांच्यासाठीच कोणी नाही आहे मित्रांनो. हा सर्व पैशाचा खेळ आहे मित्रांनो. पैसा 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 काय करायचं नाही मित्रांनो. पैसा जो शेवटच्या टायमाला देखील येऊ शकत नाही तर काय फायदा तो पैशाचा. सर्वजणांनी व्हिडिओ कॉलवर दर्शन घेतले आणि इकडे जे काय 2-3 जण आहेत ते आता सर्व ते पण येतात मग 4 व्हीलरमध्ये बसूनच. ते पण काय हात वगैरे लावत नाहीत. आम्हीच उचलली बॉडी आम्ही सर्व हे काय केलं. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय. तुमचे थोडेफार विचार मांडा. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.